20 एप्रिल रोजी झालेल्या कोंढवा येथील अज्ञात इसमाच्या खुनाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधात्मक पथकास यश आले आहे। दिनांक 20 एप्रिल रोजी केदारेश्वर वस्ती येथे एका अनोळखी इसमाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता। या इसमाची ओळख पटू नये म्हणून अशा प्रकारचे कृत्य करण्यात आले होते, परंतु मृत व्यक्तीचे नाव दीपक गाढवे असल्याचे पोलीस तपासात समोर आले। यातील मुख्य आरोपी विशाल वाल्हेकर आणि त्याच्या 3 साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे। विशालच्या बहिणीसोबत दीपक गाढवे यांचे प्रेम संबंध होते। याचा राग मनात असल्याने हा खून करण्यात आला होता। विशाल उरुळी कांचन परिसरात कुटुंबासह राहत असल्याचे पोलीस तपासात समजले। 20 एप्रिल रोजी विशाल मित्रांसोबत कर्नाटकमध्ये इंडी या ठिकाणी गेल्याचे पोलिसांना समजले। या माहिती आधारे पोलिसांनी सापळा रचून इंडी येथे रेल्वे स्थानकाजवळ त्याला अटक केली। विशालवर यापूर्वी जेजुरी पोलीस ठाण्यात रक्कम लुटून फरारी असण्याविषयी गुन्हा दाखल असल्याचे पोलीस उपायुक्त PR पाटील यांनी सांगितले। कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 20 रोजी सकाळी एक अनोळखी इसमाची बॉडी मिळाली, ज्याच्या डोक्यावरती वार होते आणि मोठ्या जखमा होत्या। सुरुवातीला या व्यक्तीचं वर्णन आणि हे आम्ही पडताळून पाहिलं, परंतु त्याची ओळख पटली नसल्यामुळं अज्ञात व्यक्तीचा अज्ञात आरोपींनी खून केला असा एक गुन्हा कोंढवा पोलीस स्टेशनला दाखल होता आणि त्या संदर्भानं पोलिसांसमोर एक आव्हान होतं की या व्यक्तीची ओळख पटवून आणि आरोपी कोण आहेत हे निष्पन्न करणं। तर त्या अनुषंगानं आमच्या दरोडा प्रतिबंधक पथकाचे PI पिंगळे आणि त्यांच्या टीमने तातडीनं हालचाली करून या संदर्भात 4 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून हा गुन्हा उघडकीला आणलेला आहे। दीपक गाढवे नावाच्या 22 वर्ष वयाच्या तरुणाचा, जो रिक्षा ड्रायव्हर आहे, कोंढवा परिसरामध्ये काल 20 तारखेच्या रात्री त्याचा डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला होता आणि मयत जो आहे त्याचं यातल्या एका आरोपीच्या बहिणीशी असलेले प्रेमसंबंध यांना मान्य नव्हते। त्याच्यामुळं यातला मूळ आरोपी, मुख्य आरोपी विशाल उर्फ आल्या आणि त्याच्या इतर 3 साथीदारांनी, 4 साथीदारांनी, ज्याच्यामधले 3 साथीदारांनी विशाल, असे एकूण 4 आरोपी आमच्या ताब्यात आहेत। एकूण 5 आरोपींनी हा गुन्हा केलेला आहे। तर अशा प्रकारे दरोडा प्रतिबंधक पथकाने अत्यंत कौशल्याने हा गुन्हा उघडकीला आणलेला आहे।